नमस्कार, माझं नाव प्रणाली सुभाष कळमकर आणि आज मी बिर्याणी बनवणार आहे। तर कशात बनवणार आहे तर आपल्या नेहमीच्या भांड्यात न बनवता मी आज हिलेक्सच्या भांड्यांमध्ये बनवणार आहे। जी भांडी मी घेतली होती विकत आणि खूप ह्या भांड्यांबद्दल सांगायचं म्हटलं तर ही भांडी अशी आहेत की हे हेल्थसाठी तर चांगली आहेतच, पण ह्याच्यामध्ये पाणी कमी असताना सुद्धा ती खूप चांगलं होतं। शिवाय कमी तेलामध्ये हे बनलं जातं। आता आपण म्हटलं बिर्याणी म्हटलं तर आपल्याला पहिल्या डोक्यात येतं की आपल्याला बिर्याणीसाठी तेल खूप लागणार आहे किंवा घीचं प्रमाण जास्त लागणार आहे। तर आता ही बिर्याणी बनवताना तेलाचं प्रमाण किंवा घीचं प्रमाण हे कमी असताना सुद्धा आपली इतकी बिर्याणी कशी काय छान बनेल ते आता आपण बघूया। ठीक आहे, मी आता पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि हे पाण्याला उकळी आली आहे आणि त्याचप्रमाणे हे गरम मसाले घेतलेले आहेत मी थोडेसे, जे तेजपत्ता आहे, दालचिनी आहे, एक काळी मिरी आहे, लवंग आहे एक, आणि हिरवी वेलची आणि काळी वेलची। आता मी हे असंच न टाकता हे पहिली पोटली बांधणार आहे आणि जे पाण्यामध्ये टाकून त्यात मीठ टाकून तांदूळ उघडणार। जे मी तांदूळ जवळजवळ 2-2.5 तास मी पाण्यात मुरत ठेवले होते। आता हे मी टाकेन की जेणेकरून हे त्याचा भात रेडी होईल। 1 चमचा मी घी घेतलंय, तूप घेतलंय। आता थोडंसं मीठ टाकून आपण घेऊया आणि ही पोटली बांधली आहे, ही पोटली मी अशीच टाकणार आहे। हा कांदा मी जवळजवळ 400 ग्रॅम घेतला होता आणि असाच तो बारीक उभा कापून त्याला मीठ लावून चोळून त्याचं पाणी काढून घेतलं होतं। आणि आता ह्या तेलामध्ये मी हा चांगला कुरकुरीत किंवा छान ब्राऊन होईपर्यंत तळणार आहे। आता हा तळल्यानंतर मी बाहेर काढेन आणि ह्याच तेलामध्ये आपली बिर्याणीचं प्रोसेस आपण पुढची बघूया। हे चिकन मॅरिनेशन करण्यासाठी मी जवळजवळ 4 तासापूर्वी ठेवलं होतं। तर ह्याच्यामध्ये दही, अद्रक, लसूण आणि मिरचीचा थोडा ठेचा होता, तो ठेचा मी याच्यात टाकला होता। हा असा टाईपचा ताजा बनवलेला ठेचा होता आणि त्याच्यामध्ये मीठ, मसाला, हळद आणि कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं अशा प्रकारे सगळं टाकून मी हे 4 तासापूर्वी मॅरिनेशन करून ठेवलं। 80% शिजलेला आहे। त्यातली जे आपण गरम मसाल्याची पोटली होती ती मी काढते आणि हा भात रेडी आहे। छानपैकी कांदा परतून घेतलेला आहे, मस्त ब्राऊन झालेला आहे। त्याचसोबत मी हे ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू आणि मनुका जे माझ्या मुलांना आवडतात ते मी ह्याच्यात टाकते। तळलेलं तेल थोडंसं उरलंय, त्याच्यामध्येच आता मी आपलं चिकन घालणार आहे, त्याच्यामुळे जास्त तेल लागणार नाहीये। हा गरम मसाला आहे आणि हा गरम मसाला थोडासा फ्राय झाला तर त्याच्यामध्ये आपण कापलेला कांदा टाकूया। हा कांदा टाकूया। येते आधी पण आपण चिकनमध्ये मीठ लावलेलं आहे, चिकन मॅरिनेट करताना, तर थोडंसं मीठ टाकलंय आणि मी थोडं टाकलंय कांद्यामध्ये मीठ, कारण आपण मॅरिनेशन त्याच्या वेळेस मीठ टाकलेलं आहे। शिवाय भातामध्ये पण मीठ टाकलेलं आहे, पण कसं असतं ते भातातलं मीठ निघून जाणार आहे, मॅरिनेशनच्या वेळेस कमी टाकलंय। आणि आता मीठ टाकण्याचं कारण हे की कांदा आपला लवकर ब्राऊन। हे चेचलेला अद्रक, लसूण आणि मिरचीचा पेस्ट आहे, ती मी ह्याच्यात टाकते। आता मी हा टोमॅटो टाकते। कांदा टोमॅटो चांगल्यापैकी नरम झालाय। हा बिर्याणी मसाला आहे जो मी बादशाह वापरलाय, तुम्ही कोणताही वापरू शकता। केलेलं टाकायचं। छान चिकन शिजलंय हे बघा, है ना। जो आपण कांदा छानपैकी ब्राऊन केला होता तो याच्यावर टाकते आणि कुरकुरीत झालाय दिसते। हे ड्रायफ्रुट्स आहेत जे थोडे मी टाकणार आहे, थोडे वरच्या लेयरला। ही कोथिंबीर आहे। आता हा आपला शिजलेला आणि पूर्णपणे सुट्टा झालेला भात आपण याच्यावर घालून, हा कांदा आपण आता ब्राऊन झालेला कुरकुरीत ह्याच्यावर लेयर लावून घेऊया। ठीक आहे, आणि हे उरलेले ड्रायफ्रुट्स ते आपण ह्याच्यावर लावून घेऊया। केसरमध्ये थोडंसं दूध टाकून हा छान कलर एक बनवलाय, ऑरेंज पिवळासारखा, आणि हा थोडासा रेड कलर माझ्याकडे होता, हा आपला खाण्यासाठीच कलर जो वापरला तो त्यातलाच थोडासा वापर।
टाकून घेऊया की जेणेकरून हा कलर बिर्याणीला कलरही छान येईल. आणि खूप नाही टाकत आहे आपण, थोडंसंच टाकतो. ह्याला मी स्मोक देते. आपली बिर्याणी रेडी आहे खाण्यासाठी. आपण बघूया टेस्ट करून. खूप छान झाली. मेन म्हणजे त्याचा भाताचा पूर्ण एक दाणा मोकळा झालेला आहे. चिकन छान शिजलेलं आहे आणि मेन म्हणजे हे हेल्दी खाणं झालेलं आहे. त्याच्यामुळे थँक्यू हिलेक्स की त्याच्यामुळे आम्हाला हे इतकं छान बनवता आलं, कमी तेलामध्ये कमी वेळामध्ये. थँक्यू.